स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमचं. जे कोणी पहिल्यांदा बघत असेल सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो, म्हणजे आता 7 वाजतीलच. थोडा फार टाईम बाकी आहे मित्रांनो. तर म्हटलं कसं आहे मित्रांनो, 2-3 दिवसापासून आहे ना, म्हणजे घरासमोर का होईना थोडं चालतोय वगैरे, कारण की आहे ना जास्त चपाती मित्रांनो जेवलं ना तर मला आहे ना थोडा त्रास होतो ॲसिडिटी टाईप. त्याच्यामुळं म्हटलं सकाळी जर उठून चाललं ना तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं मित्रांनो. तर आधी वातावरण बघून घ्या मित्रांनो, सकाळी कसं जावं राहतंय. हा बघा, सगळीकडे धुकं वगैरे पडलंय. इकडं हा दाऊलमध्ये बाबाचं ठाण आहे मित्रांनो, तिथं लिंबापाशी. हा बघा सगळीकडे धुकं वगैरे पडलंय. आणि हे कपाशी आहे मित्रांनो, बघा अजून आहे तशीच आहे. हे बघा समोरून पाववाला आलाय. गावाकडे मित्रांनो पाववाला सकाळी येत असते, हाय का नाही. बघा कसं पाखरं उडत येत वर, एकदम मस्त पाहिजे. सकाळचं वातावरणच छान आहे. आणि शिवांश काय फिरू देत नाही मित्रांनो. पण कसं दीदी आलेली, म्हणलं दीदी तू यालाच सांभाळ, मी तोपर्यंत 2-1 चक्कर मारून येतो म्हटलं, आहे का नाही. तर तिच्याकडे गेला, पण तिला पण इतका अडवून करतो ना मित्रांनो. आपण उठायच्या आधी तो उठणार खेळायला, कारण की अंधार असला तर खिडकीतून बघणार बाहेर अंधार आहे की उजाडलंय. उजाडलं जर असलं ना तर लगेच मग आपलं ब्लँकेटमधून निघणार, लगेच मला उठावणार. लय वेगळा आहे मित्रांनो तो, तुम्हाला काय सांगू. बघा तिकडं मस्तपैकी जाळ वगैरे केलाय. आणि इकडं पाठीमागं कसा, तर बघा ते आपलं घर, ते तुम्हाला दिसतंय ना, ते आपलं घर आहे मित्रांनो. आणि घराच्या पाठीमागच हरभरा वगैरे टाकला. तिकडं रोडला जातो आपण, म्हटलं चला इथूनच मागं फिरू, हाय का नाही. मित्रांनो आधी त्या टोक्याला होतो, आता इकडं आलो होतो डबल वापस फिरायचं. म्हणजे मस्त 500 आपलं मीटरचं अंतर आहे मित्रांनो. तोंडात किलोमीटरच आलं होतं. हे बघा इकडं कांदे कसे लावलेले, तिकडे घास आहे, इकडे कांदे, गिन्नी गवत मित्रांनो ना. वाघाचं भीती नाही, याच्यातच लपून बसत आहे मित्रांनो वाघ पण आल्यावर. किती मस्त आहे सकाळी. 2-1 चक्कर मारू आपलं झालं की मग आपलं आवरायला घेऊ, आहे की नाही. आता मग वरडणं चालू आहे, म्हणजे काय करतो, फिरवतो का नाही आत्ताच बघून गेलेत घरातून काय करतोय नेमकं. हे बघा सकाळीच पाणी वगैरे येऊन जाते, तर आवरून मस्त पैकी ते पण रेडी होऊन जाते, हाय की नाही. त्यांचे कामं चालू असते सकाळी, त्यांना पण शिवायला मग सांभाळायला कोणतरी पाहिजे ना. ना तर हे वड, हे भांडवड, ते भांडवड, असंच एवढ्या करतो मित्रांनो ते, हाय की नाही. 5-10 मिनटं फिरू अजून, मग जाऊ, हाय की नाही. आवरून घेऊ, ब्रश वगैरे करू मित्रांनो. आता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे केली मित्रांनो. तसं चौकात आलो होतो, कारण की घरी ना काम होतं बरं का. तर म्हटलं आपलं इथं काम होणार नाही, त्याच्यामुळं कसं मित्रांनो कस्टमरचे कॉल जर आले ना तर त्यांना गाडीची माहिती काय असेल ते संपूर्ण द्यावं लागते. आणि कसं जमत नाही मित्रांनो, थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना घरी थांबूशी वाटत नाही. तर आलोय मित्रांनो, ह्या बघा चौकात आलोय. आपण नेहमी टाईम संध्याकाळी येत असतो ना त्या जागेवर आहे मित्रांनो. बघा तुम्हाला सकाळी दाखवतो, म्हणजे दिवसाच्या टायमिंगला दाखवतो. ह्या बघा इथं गाडी वगैरे लावली का, ह्या बघा हे हॉटेल आहे, ते आमन चिकन बिर्याणी नाही का, ते हॉटेल मित्रांनो. तिकडं ते ओवीचं हॉटेल आहे. बघा इकडं रोड आहे, इकडे श्रीरामपूरला जातो, आणि इकडं आहे ना राहुरीला जातो. आहे बघा या गाड्या वगैरे जातात ना, इकडं राहुरीकडे जातो. समोरच कारखाना आहे, 2-1 किलोमीटर गेला ना कारखाना लागतो. तुम्हाला कॉलेज दाखवतो मित्रांनो. त्या बघा तिकडे कॉलेज आहे मित्रांनो, ते सिनियर कॉलेज आहे बरं का. माझं शिक्षण आहे ना तिथंच झालेलं आहे. सिनियर कॉलेज आहे मित्रांनो. गावात देखील आहे ना 12वीपर्यंत हायस्कूल वगैरे आहे, आणि इकडे सिनियर कॉलेज आहे, म्हणजे बाहेर जायची काही गरज वगैरे नाही. इथंच काय असेल ते आपलं बरंच BSc वगैरे सर्व आहे. या बघा तिकडं शेतातच कॉलेज आहे मित्रांनो, गावाच्या बाहेर आहे. हे बघा इकडं गाव येतं या हॉटेलचं, तिकडं पाठीमागं गाव लागतं, म्हणजे गावाच्या थोडं बाहेरच आहे. तर चला मित्रांनो जाऊ मग घरी. घरी पण वाट बघत असते कसं जेवण, म्हणजे मी गेल्याशिवाय जेवायचं नाही मित्रांनो ते. तर चला निघू मग घरी जाऊ आपण. मित्रांनो आता संध्याकाळ झाली, संध्याकाळ म्हणजे अजून काय अंतर पडलेलं नाही. पण कसं आहे आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना
लवकरच अंधार होतो मित्रांनो. कसं थोडं वाघाचं पण इतकं भेव आहे ना मित्रांनो आमच्या इकडं. त्याच्यामुळं थोडा अंधार पडला ना, आपलं बाळ वगैरे घेऊन घरात बसलं ना, तेच चांगलं आहे मित्रांनो. कारण की एवढे कुत्रे होते रात्री, असे एक एक कुत्रं गायब होत चाललेलं आहे मित्रांनो. याला काय समजायचं? वाघाचंच समजायचं ना, आहे की नाही? कारण की भरपूर असे पिंजरे देखील लावलेले, पण काय अजून काय पकडले गेलेले नाही. तर मित्रांनो असू द्या. मी आहे ना आजचा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मित्रांनो काय झालं, उद्या सकाळी आहे ना थोडं काम होतं, त्याच्यामुळं काय डबल ब्लॉग बनवायला काय जमलंच नाही मला. तर असू द्या मित्रांनो, चालत जास्त आहे की नाही, कामानिमित्त राहून गेलं मित्रांनो. तर मित्रांनो सर्वांना शुभरात्र व आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो व शुभरात्र.